आहे माझ्या चित्ती वाचेवता शिवनाम इहलोकीचा हा देह देव इच्छिताची पाहे धन्य आम्ही जन्मालो हा तीच घरात प्राप्त प्रसंगी अनुसरून आपल्या ह्या संगमेश्वरावर हा आलेला योग त्रिवेणी संगमी असणारा हा योग आहे आणि ह्या योगामध्ये माझ्यासारख्याला तुमच्यासारख्या भाज्यांनी आमच्या बप्पू सारखे म्हणा ज्यांच्यावर भगवंताची कृपा आहे त्यांना बुद्धी दिली की कानावर बरेचशा थोड्या थोड्या लोकांच्या दिंडीमध्ये आहे लहानपणापासून सवय कारण भगवंताची एकदा कृपा झाली का संत कृपा झाली पाया म्हणून असणार आई वडिलांचं ऋण आपल्यावर असतं भरपूर आणि त्या ऋणातून माणसाची उतराई होत नाही हो पण जीवनामध्ये आई वडिलांची सेवेसाठी दुसरी सेवा देवाला जाऊ नका पण काय करा आई वडिलांची सेवा करा काही लोक अशी करते की गळ्यामध्ये माळात वाटण उडी हाणणार पण आई वडिला तुम्हाला सांगतो नीट बोलणार कलियुगामध्ये कधीच ऐका महिमान कलियुगामध्ये सांगायचा विचार झाला जास्त पलीकडे जात नाही परंतु आपल्याला अभंग की हे लोकीचा देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो तुकाराम महाराज म्हणतात की बाबा ह्या देवामध्ये काहीतरी विशेष आहे ह्या देहाला आल्यानंतर काहीतरी विशेष असलं पाहिजे ना तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला अभंगामध्ये सांगतात की ह्या लोकीचा हा देह आहे ना ह्या लोकीचंच आहे आणि उत्तम आहे इतकं असून सुद्धा देव पण इच्छा करते तर काय काय लोक म्हणतात मराला शिवायला काय काय जागा माणसं म्हणतात गेलेलं बरं हो तो वाईट आहे संसार काय खरं नाही संसाराचं देव काही इच्छा करीत असतो ह्याचा अर्थ असेल म्हणजे मला सगळ्याला कळाले म्हणून तुम्ही इथं आला माझे 12 वाजून 10 मिनिटं झाले असं पकडा जेव्हा झाले आता आपलं फक्त 50 मिनिटं शिल्लक राहिले नाही आम्हाला चूक करायला सांगितलं 1 तासाच्या पुढे जायचं नाही 1च्या पुढे 1 मिनिटं बी जायचं नाही आता त्या भागात आल्याला आनंद आहे आणि तुमच्यासारख्याचं दर्शन मला होतंय एक मी माझं भागी उजळले भागी महाराज बाबांना माईक सिस्टीम मी जर असले का तर थोडं अंग फुगत आहे हा अंग फुगायसारखं महाराज अजिबात नाही थोडं काय आनंद घ्यायचा फक्त ह्या जीवनामध्ये माणसाला फक्त काय पाहिजे प्रत्येकाला आनंदाची गरज आहे आणि माणसं आज ना घरात बी आनंद द्यायला आणि बाहेर बी आनंद द्यायला हा सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू भक्ती म्हणे तू चाल पुढे संसार म्हणे तू येईल म्हणजे संसार आपल्याला सोडित नाही भक्ती म्हणते चल रस्त्याने बघू चला रस्त्याने आहे का नाही वाट हे चाला मी पंढरी आहे का नाही म्हणून साधू संतांना कळालं काय प्रपंच करत असताना परमार्थ केला पाहिजे अवघाचे संसार सुखाचा करेल प्रपंच 100% सगळे करत पण प्रपंच कसा करायचा
जैसे पक्षी अंगणी उतरिती ते का गुंतून राहती आणि तैसे असावे संसारी. आपल्या सांगा बरं, आपल्या एखादं जर एखादा माणूस म्हणून धन आहे उचला, आपण एक गटुडं दोन गटुडं किती वाटतं, पुन्हा काहीतरी करून सगळं न्यावं. पण तसं नाही जीवन. पक्षाचं जीवन कसं आहे, पक्षी अंगणी उतरिती ते काय गुंतून राहती. अहो त्यांनी जर एक चुचीमध्ये आणला खडा घेतला ना घालला तर दुसरा जर घ्यायला गेला पाहिजे सुट होतं तोंडातून. तसं असावं. आपल्याला 10 पिढीपर्यंत कमवच वाटतं सांग. आपलं जरा बरं झालं ना आपलं आलंच तो का देवाला मागची सुई लागा ना. अरे बाबा तुझं पार आता 3 खडे भिजलं ना, आता तरी रस्ता लागणार. म्हणजे माणसं काय होतंय, परमार्थाकडे चालायचं म्हणलं का त्याला रस्ता दुःख वाटतंय. नाही काय काय माणसं मध्ये देव पण आज खायचे पैसे दिवस आहेत, काम करायचे दिवस आहेत मावली. आमचे हे दिंडीमध्ये वाढ झाली, आमची भेट झाली आपली आहे का नाही. बसता त्याचा टेम्पो होता, भजनी मंडळ भरपूर आहे बरं का. आणि तुमचं भजनी मंडळ आमच्याच मिसळमुळं हे आपल्या कुसळगावच्या दिंडीला शोभा आलते बघू. म्हणजे विशेष महत्व सांगायचं होता. म्हणून प्रपंच करीत असताना 100% प्रपंच करायचा. प्रपंच केला बी पाहिजे, केल्याशिवाय तो होतच नाही ना. हा पण प्रपंच करता करता परमार्थ सुद्धा केला पाहिजे. आणि परमार्थ केल्यानंतर कसं करा, जोडून या धन उदास विचारे वेच देवाच्या रस्त्याने चालत आपल्या घरचं आठवतं का हो, आहे का नाही. माणूस सगळं विसरून जातो. परंतु आपल्याला काय होतं, घरी आलं का माया एकदा चिकाटली का सोडीत नाही. आपल्याला वाटतं ना हीच बरं आहे. काय काय माणसं पाहावं लेकरा बाळाचा देव असतो, काय काय माणसं समजून सांगणारे असते, लेकरा बाळाचा देव असतो. ठीक आहे, त्यांच्यापासून देवाची प्राप्ती आहे. परंतु ह्याची विशेष सांगितलं महत्व की ह्या लोकांमध्ये असणारा ही लोक मृत्यू लोक असणारा देवाला का आवडतो, विशेष असलं पाहिजे. म्हणून वैकुंठ तो आयसे नाही विटी आयसे सुख नोहे भक्ती रस आणि पुरता पुरती असं सेवावे. म्हणजे विशेष ज्ञान आहे ना माणसाला खाली भेटते, ते देवाला भेटू शकत नाही. ते ज्ञान आपल्याला इकडे भेटत ना, आपण किती नशीबवान येतं. म्हणून आपल्या डोक्यात प्रत्येकाच्या डोक्यात राहो माझा जे नियम आहे ना, हुशार माणसं पाहिजे. आता काय काय माणसं तुम्हाला सांगतो, काही जन्माला आले पाणी भरून भरून मेली हो जाग्यावर, खूप जाग्यावर आपल्या जाते देवाला येतो तो हपुड आज जाग्याला पण जाग्याला बाप मसना नेला रे. तरी काय काय लोक म्हणतात आम्हाला पंढरपूर माहित नाही, काय काय जुन्या माणसाला अजून पंढरपूर माहित नाही. आपण कलियुगामध्ये असून सुद्धा कलियुग आहे ना, पण आपल्या कलियुग बसून द्यायचं नाही. मला आपल्यामध्ये रामनामाची पावर राहिली ना बापू, आपल्यात कलियुग शिरत नाही. पण आपल्या जर कलियुग शिरायचं असेल तर पत्त्याची झोड बसायचं टाइमपास खेळत जात नाही म्हणलं. पत्ते खेळल्याशिवाय काय काय माणसाला खेळत येत बघा आमच्या तिकडे काय काय असं टाइमपास म्हणून. जीवनामध्ये भगवंत नरदेह दिला ना, सद्गुरु धर्माचं नाव देहाचा देह कसा करता दिला ना ते सुद्धा माणसाला जाणत नाही. माणसाला देवे दिला देह भजना गोविंदा तोला झाला माझा आणि थोडक्यात थोडंच पण मला जे लागेल ना तेवढं दिलं त्याला किंमत आहे. ना तर
प्रमाण इकडं राहतं महाराज सांगत एकीकडे असतं मग तिथं ती सोडता येत नाही धरता येत नाही धरलं की माणूस म्हणतं ना सोडलं की पळते असं नाही झालं पाहिजे प्रमाण लागू असावा कुठलं बी म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की विशेष ज्ञान आहे ना हे ज्ञान हे मृत्यू लोकांमध्ये विशेष आहे ते विशेष ज्ञान आपण आपल्याला प्राप्त होण्याकरता आपण ह्या एवढं समारोहामध्ये जे आलो ना आपल्याला प्राप्त करून घ्यायचे कारण आपल्याला गॅरंटीच नाही की मी 100 वर्षे जगेन कारण त्या ग्रंथामध्ये सांगितलं की अल्प आयुष्य मानव देह शेत गणिले ते अर्धरात्र आहे मध्ये बालक क्षय काय भजनाशी बारीक विचार करा भगवंतांनी काय केलं पहिले लोक हजार वर्ष बघून आयुष्य होतं कलियुगामध्ये लोक मध्ये इतके दिवस जागल्यावर म्हणजे तिथं आहे ना माणसं त्याच्यात शून्य कमी केला हजारातलं शून्य काढला किती राहिले 100 देवाला पुन्हा हात जोडायचे बाबा ह्यातलं शून्य जरा काढा ना 10 वर्षात काय काय करायचं तरी त्यावेळेस सुद्धा स्वदेश उपदेश असे 4 प्रकारचे जे प्राणी आहेत मनुष्य गाय घुबड आणि गाढव ही जी घुबड म्हणजे पशु पक्षीमध्ये आलं ती गाय आपल्या सगळ्यांना लागणारी वस्तू आहे का नाही मग ह्या 4 युनिमध्ये 100 वर्षाची वाटप केली देवाने आणि देवाला सांगितलं की देवाला असं वाटलं की विशेष म्हणलं कसं आहे पण गाढव विचार करू लागलं 100 वर्ष मी नुसतं वजन व्हायचं काय मजा आहे का जगण्यामध्ये हा मला तू चारा पाणी जेव घालीन ना देवा माझ्याकडलं 25 वर्ष त्याला द्या पण माणूस हुशार आहे ना माणूस म्हणा मी तुमची सेवा करतो ना सेवा बरोबर फायदा घेतो देतो त्या उकट्यावर सोडून त्या गाढवाची ती कथा केली आणि कुत्रा विचार ती मला मी 100 वर्ष जगलो हाडच करतोय माणूस नाही त्याला खात असलं तरी दगड घालतं काय गरज नाही सावलीला बसलेलं असलं तरी माणूस मिळत नाही मुख्य प्राण्यावर काहीच कारण नाही ते मला मी ते लोक माझ्या हाड्या करतात देवा 25 वर्ष माझ्या मार्गाला जाऊन दे मालक बी तुम्हाला सांगतो एक हाणतोय म्हणा असे माणसं ह्या कलियुगामध्ये जन्माला आले पण त्यातले बी 25 वर्ष आपल्यालाच घेतले होते किती झाले ती 50 झाले हा जी 50 आपल्याला राहील का अजून ती घुबड ती मला कवर बी 100 वर्ष ती म्हणून घोबड्यासारखं वरडत आहे त्याचं 25 वर्ष आपल्याला असं 75 ना आपलं 25 वर्ष असं मिळून 100 वर्षाचं गणित आहे माणसाचं आयुष्य जात असताना बालपणी गेले नेनता हा तरुणपणी विषय व्यथा आणि म्हातारपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्म गेला बारीक विचार करा 100 वर्षामधलं बरं बारीक विचार करता 50 वर्ष झोपीच करतो खाली किती राहिले ते तसे 50 राहतील आता पुढचा विस्तार सांगत नाही मग 50 वर्षामध्ये बालपण किती करायचं तरुणपण पिढा म्हणजे पत्नी सांभाळायची लेकरं बाळण शिल्लक असते काय तरी माणसं सावध मग समयासी सादर काय 6 दिवस नाही देहाचा सांगा ना कोण्या दिवशी बैसवणी हातीवर कोण्या दिवशी पालखीचा सुभेदार कोण्या दिवशी पायाचा साखर चालत जावे समयासी सादर व्हावे कोण्या दिवशी यम येते चालून बघा एक दिवस यम येते चालून कोण्या दिवशी मशाने जाऊन एकटेच राहावे काय जीवनाचा आयुष्य बघा ना
म्हणजे कोणता दिवस कसा येईल कधी गॅरंटी का हो देहाची? मग असं कोणीच म्हणायचं नाही की देवा मी तुझा बाप आहे म्हणून. काय काय माणसांना इतके व्याख्याने तुम्हाला सांगतो जीवनामध्ये त्यांना काही घेणं नाही, देव नाही, धर्म नाही, आलेला दिवस सारखा. अहो त्या भगवंतावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवला तर विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास पाहिजे. विश्वास असेल ना तरी भक्ती देव आहे बघा. ज्याच्यापाशी विश्वासच नाही ना माणूस म्हणतो चल देवाला आणि खूप पुढं नाही फायदा. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता राहिले अंत. मग आपल्या जीवनामध्ये ना भगवंतावर दृढ विश्वास पाहिजे. विश्वास जर असेल ना तो भगवंत मागे पुढे उभा आली अहो आगातच येत नाही. भजन करा सांगतो चला. आता संसारामध्ये प्रत्येकाचा प्रवास चालूच आहे. आयुष्य चाललेलंच आहे. आयुष्य